ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक आणि महत्त्वाचे मराठी साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती यांची एक ओझरती माहिती घेणार आहोत. आपण आधी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक बघूया. 1955 लक्ष्मण शास्त्री जोशी, पुस्तकाचे नाव वैदिक संस्कृतीचा विकास आणि साहित्य प्रकार सांस्कृतिक इतिहास. 1956 बाळ सीताराम मर्ढेकर, सौंदर्य आणि साहित्य या पुस्तकासाठी सौंदर्यशास्त्र या साहित्य प्रकारामध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. 1958 साली चिंतामण गणेश कोल्हटकर यांना बहुरूपी या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला. हे त्यांचं आत्मचरित्र होतं. 1959 साली गणेश त्र्यंबक देशपांडे यांना भारतीय साहित्यशास्त्र यासाठी पुरस्कार मिळाला आणि हे पुस्तक समीक्षापर होतं. 1960 साली विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1961 साली दत्तात्रेय नरसिंह गोखले यांना डॉक्टर केतकर या डॉक्टर केतकरांच्या चरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 1962 साली पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांना अनामिकाची चिंतनिका या तत्त्वज्ञानपर पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1963 साली श्रीपाद गणेश पेंडसे यांना रथचक्र या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1964 साली रणजित देसाई यांना स्वामी या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 1965 साली पु ल देशपांडे यांना व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणपर पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1966 साली त्र्यंबक शंकर शेजवलकर यांना श्री शिवछत्रपती या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला. हे एक ऐतिहासिक संशोधन होतं. 1967 साली नारायण गोविंद कालेलकर यांना भाषा, इतिहास आणि भूगोल या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला. साली इरावती कर्वे यांना युगांत या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा एक ललित प्रकारचा लेखसंग्रह होता. 1969 साली श्रीनिवास नारायण बनहट्टी यांना नाट्याचार्य देवल या चरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1970 साली नरहर रघुनाथ फाटक यांना आदर्श भारत सेवक या चरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1971 साली दुर्गा भागवत यांना पैस या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 1972 साली गोदावरी परुळेकर यांना जेव्हा माणूस जागा होतो या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1973 साली जी ए कुलकर्णी यांना काजळ माया या कथासंग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 1974 साली वि वा शिरवाडकर यांना नटसम्राट या नाटकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1975 साली राभा पाटणकर यांना सौंदर्यमीमांसा या सौंदर्यशास्त्रावरील पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1976 साली गोनी दांडेकर यांना स्मरणगाथा या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आणि 1977 साली आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांना दशपदी या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. नेक्स्ट 1978 साली चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1979 साली शरदचंद्र मुक्तिबोध यांना सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य मूल्य या समीक्षापर ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1980 साली मंगेश पाडगावकर यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1981 साली लक्ष्मण माने यांना उपरा या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1982 साली प्रभाकर पाध्ये यांना सौंदर्यानुभव या समीक्षापर ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1983 साली व्यंकटेश माडगुळकर यांना सत्तांतर या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1984 साली इंदिरा संत यांना गर्भरेशीम या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1985 साली विश्राम बेडेकर यांना एक झाड दोन पक्षी या आत्मचरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 1986 साली ना घ देशपांडे यांना खूणगाठी या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1987 साली राची ढेरे यांना श्री विठ्ठल एक महासमन्वय या संशोधनपर ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1988 साली लक्ष्मण गायकवाड यांना उचल्या या आत्मकथनासाठी पुरस्कार मिळाला. 1989 साली प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांना हरवलेले दिवस या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1990 साली आनंद यादव यांना झोंबी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1991 साली भालचंद्र नेमाडे यांना टीका स्वयंवर या समीक्षापर ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1992 साली विश्वास पाटील यांना झाडा झडती या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 1993 साली विजय राजाध्यक्ष यांना मर्ढेकरांची कविता या समीक्षापर ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला. 1994 साली दिलीप चित्रे यांना एकूण कविता एक या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 1995 साली नामदेव कांबळे यांना राघव वेळ या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 1996 साली गंगाधर गाडगीळ यांना एका मुंगीचे महाभारत या आत्मचरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 1997 साली मधुकर वासुदेव धोंड यांना ज्ञानेश्वरीतील लौकिक दृष्टी या समीक्षापर ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला. 1998 साली सदानंद मोरे यांना तुकाराम दर्शन या समीक्षापर ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला. 1999 साली रंगनाथ पठारे यांना ताम्रपट या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2000 साली
नामदेव धोंडो महानोर यांना पानझड या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2001 साली राजन गवस यांना तणकट या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2003 साली त्र्यवी सरदेशमुख यांना डांगोरा एका नगरीचा या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2004 साली सदानंद देशमुख यांना 12 मास या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2005 साली अरुण कोलटकर यांना बिचकी वही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2006 साली आशा बगे यांना भूमी या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2007 साली गोमा पवार यांना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कार्य या चरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 2008 साली श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. 2009 साली वसंत आबाजी डहाके यांना चित्रलिपी या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2010 साली अशोक केळकर यांना रजूवात या समीक्षा संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2011 साली माणिक गोडघाटे किंवा ग्रेस यांना वाऱ्याने हलते रान या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2012 साली जयंत पवार यांना फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या लघुकथा संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2013 साली सतीश काळसेकर यांना वाचणाऱ्याची रोजनिशी या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2014 साली जयंत विष्णू नारळीकर यांना 4 नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी पुरस्कार मिळाला. 2015 साली अरुण खोपकर यांना चलचित्रव्यूह या संस्मरणासाठी पुरस्कार मिळाला. 2016 साली आसाराम लोमटे यांना आलोक या लघुकथा संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2017 साली श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला. 2018 साली मसू पाटील यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षापर ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला. आता आपण महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची पुस्तके बघूया. वसंत कानेटकर, रायगडाला जेव्हा जाग येते. जी. ए. कुलकर्णी, काजळ माया. गंगाधर गाडगीळ, एका मुंगीचे महाभारत. ना. स. इनामदार राव. नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ. सुनीता देशपांडे, आहे मनोहर तरी. व्यंकटेश माडगुळकर, बनगरवाडी. द. मा. मिरासदार, मिरासदारी. रणजित देसाई, स्वामी. मंगेश पाडगावकर, सलाम. मारुती चितमपल्ली, पक्षी जाय दिगंतरा. नरहर कुरुणकर, धार आणि गाठ. महेश एलकुंचवार, वाडा चिरेबंदी. किरण नगरकर, 7 सक्क 43. प्रई सोनकांबळे, आठवणींचे पक्षी. अनिल अवचट, माणसं. लक्ष्मण माने, उपरा. रंगनाथ पठारे, ताम्रपट. नरेंद्र जाधव, आमचा बापण आम्ही. लक्ष्मण गायकवाड, उचल्या. उत्तम कांबळे, आई समजून घेताना. अरुणा ढेरे, कृष्ण किनारा. विश्वास पाटील, पाणीपत. राजन गवस, तणकट. मधु मंगेश कर्णिक, माहीमची खाडी. आनंद यादव, झोंबी. दया पवार, बलुत. भालचंद्र नेमाडे, कोसला. सदानंद देशमुख, 12 मास. किशोर शांताबाई काळे, कोल्हाट्याचं पोर. लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रे. श्री म. माटे, उपेक्षितांचे अंतरंग. श्री ज. जोशी, आनंदी गोपाळ. विवा शिरवाडकर, नटसम्राट. विश्राम बेडेकर, रणांगण. गोदावरी परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो. श्री ना. पेंडसे, रथचक्र. गोनी दांडेकर, पडघवली. विंदा करंदीकर, अष्टदर्शने. अण्णाभाऊ साठे, फकीरा. शंकरराव खरात, तराळ अंतराळ. शांता शेळके, चौघीजणी. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक. मी आता इथे साहित्यिकांची नावं सांगणार आहे. यांना कोणत्या वर्षी पुरस्कार मिळाला हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं. विष्णू सखाराम खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमांग्रज. गोविंद विनायक करंदीकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र वनाजी नेमाडे.